काव्यशक्तिप्रदायिने नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। हे स्वामी समर्था, तुला निरंतर भोळी शुद्ध भावनेने केलेली सेवा आवडते, म्हणून हे स्वामी समर्था, आम्हाला काही ज्ञानी तुम्ही बनवू नका व कोणी मोठा पंडितही बनवू नका। आमच्या मनात आणि मुखात तुझे गोड नाव फक्त असू द्या आणि हृदयात तुमचे स्मरण फक्त असू द्या, आणि आमच्यावर तुमच्या बदलाच्या बेशर्त प्रेमाने भारलेल्या आणि तुमच्या भोळ्या सेवेची कृपा करा आणि आमच्याकडून निरंतरतेने तुमची सेवा करून घ्या। आणि हे परब्रह्म, हे स्वामीराया, हे ब्रह्मांड नायका, तू माझा गुरु आहेस, मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन कर आणि मला चांगल्या वाटेवर नेऊन जा। आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू माझे सर्व काम करतोस आणि तुझ्या निर्मळ भक्तीमध्ये मी रममान झालेलो आहे। हे स्वामीराया, आमच्यावर कृपा करा। मित्रांनो, असेच स्वामींचे आदेश आणि संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद। मित्रांनो, स्वामी म्हणतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते, म्हणून आपण जे दिवस काढले आहेत ना, त्यांची नेहमी जाणीव ठेवावी। सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून नक्कीच पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी हा चांगलाच असतो आणि तो यशासाठी काम करत असतो। अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत आपण योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि आपल्यात ती क्षमता नसते। स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही, त्याचे नेहमी चांगलेच होते आणि तो चांगल्या मार्गावर नेहमी चालत राहतो। तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि जर तुम्ही ती चूक केली तर मग तुम्हाला नावे ठेवायला ती दुनिया मोकळी असते। मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली ना तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते। जर त्याची मनस्थिती चांगली नसेल मग तो जीवनाचा आनंद घेऊ शकणार नाही। मित्रांनो, जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते। एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा तुम्ही जास्त चांगली केली ना, म्हणजेच तुम्ही जिंकलात असं त्याचा अर्थ होतो। आणि तुम्ही जो दिवस तुमचा जात असतो त्या दिवशी काहीतरी नवीन तुम्ही शिकत असता आणि स्वामी तुम्हाला नवीन चमत्कार दाखवत असतात। मग त्यातून तुम्ही अजून शिकत जाता आणि तुम्ही तुमच्या यशाकडे जात जाता। डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे आपले उघडत नाहीत। राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात। मग त्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागत नाही, त्या स्वामी आपल्या मार्गातून काढून टाकतात आणि त्यांचे प्रारब्ध जे असतात ना आपले, ते कमी करत असतात। गुन्हा वाचून गुणाचे काहीच अडत नाही, हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल ना, हे पण मित्रांनो कधी सांगता येत नाही। त्यामुळे सगळ्यांसोबत तुमचे रिलेशन आणि तुमचे संबंध हे चांगलेच ठेवले पाहिजेत। तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा, म्हणजे जगात तुम्हाला खूप काही मर्यादा आणि तुम्हाला बंधनं लागणार नाहीत आणि तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे जीवन जगू शकता। दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो। एक लक्षात घ्या की तुम्ही दोष कबूल करायला शिकत जा आणि माघार घ्यायला सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे। पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड कधीच करू नका। आपले कर्म चांगले ठेवा फक्त, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला नाही जात तर कर्माचा हिशोब केला जातो आणि कर्माच्या हिशोबात तुमचे कर्म कमी असतील तर मग तुम्हाला तशी शिक्षा आणि तुमच्या कर्मांप्रमाणे तुम्हाला शिक्षा होत असते। स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नकोस, तुला कोणी फसवणार नाही। तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाहीस। बाळा, माझे शब्द ध्यान देऊन ऐक आणि तुला ते लक्षात घे आणि मग तुला कोणीच रोखू शकणार नाही आणि तू अत्याधिक आनंदित राहशील। हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते, हातावर हात आपटला तर टाळी वाजते, कुणाला हात दिला तर मदत होते। हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ते शक्य होतं आणि अशक्य ही शक्य आपले स्वामी करत असतात
आणि त्यांचे हात ते आपल्या पाठीवर ठेवत असतात आणि आपल्याला म्हणत असतात, बाळा तू चिंता करू नको, कशाचे टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्या पाठीशी. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते किंवा तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. आणि जो व्यक्ती समाधानी असतो तो अत्याधिक आनंदी असतो आणि सुखी असतो. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुमचा प्रयत्न, आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा नक्की शक्य होईल. आणि तू मनापासून जेवढ्या गोष्टी तू तुझ्या मनात ठेवशील आणि तुझ्या मनापासून करशील तेवढंच तुला यश प्राप्त होत जाईल. मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकत असतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत राहा. तुमच्या मार्गात जे येणार आहे ते तुमच्या कर्माचे फळ आहे, ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. मग ते चांगले असो की वाईट असो. मग त्याचं तुम्ही एवढं भावू का करतात? स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ आणि तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. आणि तो ठसका लागल्याशिवाय काही लोक सुधरत नसतात आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने तुम्ही नक्कीच उत्तर दिले पाहिजे. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त बाळा विश्वास ठेव. तुझा स्वतःवरचा विश्वास जास्त असेल तेवढा जास्त तुला यश मिळत जाईल आणि तुझ्या कामात तुला उन्नती प्राप्त होईल. स्वामी सांगतात, चूक महत्वाची असेल ना बाळा, तर व्यक्ती विसरून जा. आणि व्यक्ती जर तुझ्यासाठी महत्वाची असेल ना बाळा, तर मग त्या व्यक्तीची तो चूक विसरून जा. तुझं जीवन साफल्य होऊन जाईल. अडचणीत जर असाल ना, तर स्वामी तुम्हाला तारून टाकतील. आणि एकटे असाल ना, तर स्वामी तुम्हाला सांभाळतील. मार्ग सापडत नसेल ना तुम्हाला, मग स्वामी तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तयार आहेत. अश्रू तुमचे थांबत नसतील ना कधी, तर स्वामी ते पुसायला तयार आहेत. फक्त तुम्ही स्वामी भक्तीत असायला हवं. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल ना, तर राग वाढतो आणि मनासारखं झालं की हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात. आणि कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. जेवढ्या जास्त तुमच्या अपेक्षा होतील तेवढ्या जास्त तुम्ही निराश होत जाल, एवढं लक्षात ठेवा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना, की परिस्थिती किती वाईट असली ना तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. आणि तो चांगला विचार करताना तुम्ही दुसऱ्याचे भले आणि आनंदही निवडायला हवं. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात आणि या कलियुगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील आणि तुमचा फायदा उचलणारे लोक तुम्हाला भरपूर इथं भेटतील. म्हणून त्यांच्यापासून नक्कीच सावध राहा. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले ना, तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं. आणि ते सत्य म्हणजे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ आहेत. आणि ते तुमच्या पाठीमागे उभे आहेत. तुम्हाला कशाचीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्ही फक्त स्वामींना हाक मारा, ते तुमच्यासाठी लगेच धावून येतील. कुणालाही कमी लेखू नका, टर उडू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर अजिबात हसू नका. कारण नियतीचा पलटावर कधी होईल हे सांगता येत नाही. आणि एकदा पलटवार झाला की मग सर्व काही बदलून जाते. एवढे लक्षात घ्या, आपल्या कर्माचे फळ हे आपल्याला मिळत असते. त्यामुळं अति लोभ करायचा नाही आणि गर्वाचे घर नेहमी खाली असते, एवढे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचे आहे. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. तर मग म्हणून कोणाला काही देत नाही आले तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं आणि ते मोल आपण कमवलं पाहिजे आणि माणुसकी अंगीकारली पाहिजे. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जात आहे. कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून लोक काय बोलतात याच्याकडे तुम्ही जेवढे जास्त लक्ष द्याल तेवढे जास्त तुम्ही त्यात फसत जाल आणि मग तुम्हाला काहीच समजणार नाही. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड नक्कीच करावी लागते. आणि मग ती परतफेड करता करता आपली सर्व कर्म आणि त्याची वसुली हे सर्व देव करत असतात.
कुणी आपल्यासोबत असू किंवा नसू, नाराज अजिबात होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबत कुणाची नसते. आणि तुम्हाला जर स्वामींची सोबत आहे तर मग तुम्ही खूप भाग्यवान मनुष्य आहात. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत अजिबात कळत नाही. तो वाईट माणसामध्ये राहतो आणि त्या माणसाचेच गुण त्याच्या अंगात येतात. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. एवढे लक्षात राहिले तर तुम्ही जीवनात चांगली प्रगती करू शकाल. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठ्या होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना, तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात. आणि ती इथेच भोगावी लागतात, कारण ती कर्म असतात. त्या कर्माची फळे तुम्हाला इथेच भोगावी लागतील आणि चांगल्या कर्माची फळे सुद्धा तुम्ही इथेच भोगणार आहात. एक लक्षात घ्या, आपल्याला एखाद्या वेळेस वाटतं की आपण वाचलो, पण आपण जेव्हा देवाच्या भक्तीत असतो तेव्हा देव आपल्याला त्या संकटातून वाचवत असतो आणि आपल्याला कळत नसते. आणि नकळत देव आपल्याला वाचवत असतात. म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला चांगलं तुमच्यासोबत होईल. एकनिष्ठ राहायला शिका. तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टेला किंमत आहे. आणि जो कष्ट करतो आणि जो निष्ठेने कष्ट करतो त्याला नेहमीच किंमत असते. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल ना, तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. जर मनापासून तुम्ही सर्व गोष्टी केल्या तर तुम्हाला सर्व काही चांगलं मिळेल आणि चांगल्या गोष्टी तुम्हाला आत्मसात होतील. नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्ष येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता आणि अतिविचार केल्यानेच खरा त्रास होतो. आणि मग त्या त्रासाने आपण अगदी गुंगून जातो आणि मग त्या त्रासात आपण भरपूर काही गोष्टी गमावून टाकतो. मग आपण तसा त्रास अजिबात करून घेऊ नये. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर कधीच संशय घेऊ नका आणि जीवनात चुकीच्या माणसांवर नेहमी कधी विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना मित्रांनो, तर स्वतःला खूप भाग्यवान आणि नशीबवान नक्कीच समजा. कारण देव हा फक्त संघर्ष करण्याची जी शक्ती असते ना, त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. आणि ती क्षमता ज्याच्यामध्ये असते तो खरंच त्या संकटांना पार करून पुढे जात असतो. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना, तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नसतो. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली ना, तरी आपला चांगुलपणा कधीच सोडू नका. तुम्ही चांगुलपणा सोडला नाही तर तुम्हाला नक्कीच चांगले दिवस येतील आणि चांगल्या दिवसांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि ती नाती कायम भक्कम असतात. एवढं लक्षात घ्या. शांत राहणं यांच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसते मित्रांनो. आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नसते. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. आणि नेहमी तुम्ही वर्तमान काळात जगायला शिका आणि आत्ताचा आनंद घ्यायला शिका. नेहमी लक्षात ठेवा, भूतकाळाची चर्चा अजिबात करू नका आणि मनामध्ये त्याविषयी भ्रम पाळू नका. नक्कीच तुम्हाला वर्तमान काळात जगण्याची सवय लागेल आणि तुम्ही खूप आनंदी व्हाल. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तर छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तर चांगली राहतात, नाहीतर मग ती तुटतात. आणि एका बाजूने नाते कच्चे असेल आणि एका बाजूने पक्की असेल तर मग ती नाती नक्कीच तुटतील आणि सर्व विश्वासघात तुमच्या बरोबर होईल. मित्रांनो, प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा मात्र परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो ना, तीच माणसं आपल्यापासून फार दूर जात असतात आणि त्या माणसांवर आपण विश्वास ठेवत असतो जी माणसं चुकीची असतात. आणि त्या चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला हे दिवस बघायला मिळत असतात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. तुम्हाला कमी प्रश्नांची उत्तरे द्यायला मिळतील आणि तुम्ही कोणासमोर कधीच लाचार होणार नाहीत. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हे स्वीकारावं लागते.
मग क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. म्हणून लक्षात ठेवा, निंदा तर लोक करणारच, म्हणून लोकांचं एवढ्या मनावर कधीच घेऊ नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने चला आणि तुमच्या पद्धतीने वागा. नक्कीच तुम्ही चांगल्या मार्गावर जाल. मित्रांनो, भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना, त्याच्या घरात सुख, शांती, समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधी चांगलं असतं. आणि स्वकष्टाने खाणार तर ती भाकरी तुम्हाला नक्कीच पचणार आणि त्या भाकरीने तुमचं पोटाची तहानही भागणार हे लक्षात घ्या. आणि भूकही भागणार. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग नेहमी करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देत असते आणि ते देईलही. हे सत्य आहे आणि हे जीवनाचे सत्य आहे आणि त्याच्यावर आपण नितांत भक्तीने विश्वास ठेवला पाहिजे. एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळची गरज असते. यश मिळवण्यासाठी वेळ तर लागेलच. प्रयत्न नक्कीच करत राहा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. कारण फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. जेवढा जास्त दृढ विश्वास तुमचा स्वामींवर राहील, तेवढी जास्त श्रद्धा तुमची स्वामींवर राहील, तेवढे जास्त तुम्हाला यश लवकर मिळेल आणि स्वामी त्यांचे चमत्कार तुम्हाला दाखवतील. आणि स्वामींची लीला अगम्य आहे. तुम्ही जेव्हा तुमचा विश्वास स्वामींवरून सुटत असतो, तेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेत असतात. हा माझा विश्वास सोडतो की पकडतो. मग तुम्ही जर तो विश्वास घट्ट हातात पकडून ठेवला, तर मग तुम्हाला स्वामी नक्कीच पावतील आणि स्वामी तुमची परीक्षा घेत असतात. हे कायम लक्षात ठेवा. म्हणून स्वामींची साथ कधीच सोडू नका. स्वामी ही तुम्हाला कधीच सोडणार नाही. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय सुख नाही. कारण दुसऱ्यांचा विचार केला तरच देव तुमचा विचार करेल. एवढंच लक्षात ठेवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो ना, की परमेश्वराने आपल्याजवळ आपल्याला किती मोठी संपत्ती आणि आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आणि तो वेळ काढा आणि स्वतःकडे बघा. तुम्हाला देवाने एवढे छान शरीर दिले आणि काही लोकांना तर हात नसतात, पाय नसतात. आपल्याला देवाने एवढं चांगलं शरीर दिलंय आणि चांगल्या गोष्टी दिल्यात. आपण त्याचे दररोज धन्यवाद करायला हवे की स्वामी तुम्हाला आम्हाला तुम्ही सर्व काही दिले आणि तुम्हाला फक्त आम्ही नामस्मरणाने तुमची भक्ती करू आणि तुमची सेवा करू. एवढेच वरदान आम्हाला द्या. जोपर्यंत गरज असते ना, तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो आणि एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. हे लक्षात ठेवा. म्हणून अशा व्यक्तींना ओळखायला शिका जे तुमच्या मागं तुमच्याविषयी गैरवर्तन करतात आणि चुकीचं वागतात. मग लक्षात ठेवा, तुम्ही अशी माणसं दररोज ओळखली पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलते. ती वेळ जेव्हा बदलते तेव्हा सर्व काही बदलून जाते आणि मग तुमचा स्वामींवरील विश्वास अधिक दृढ होत असतो. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला ना तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला ना तर नाते टिकण्यासाठी नक्कीच फायदा होतो. आणि एकदा नाते टिकले की सर्व काही अगदी चांगले होऊन जाते. मित्रांनो, तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात ना किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे ना हे जास्त खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमचा स्वतःवर असणारा विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जात असतो आणि तुमच्या मार्गामध्ये ज्या अडचणी येत असतात त्या तुमच्या विश्वासामध्येच मुळेच येत असतात. तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असेल तर मग तुम्ही कोणतंही काम करा, तुम्हाला त्यात यश मिळणार नाही. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव. बाकी बघायला मी आहेच. निश्चिंत राहा बाळा. माझ्या भरोशावर राहा. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला कधीच सोडणार नाही. त्या सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जर दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. कारण तो दुसऱ्याचा तिरस्कार करत असतो आणि दुसऱ्याचा वाईट विचार करत असतो. त्यामुळे दुसऱ्याचा वाईट विचार केल्याने आपल्याला कधीच चांगले दिवस येत नाही आणि चांगला आपल्यासोबत कधीच घडत नाही. त्यामुळे दुसऱ्यांचा विचार करताना कधीच चांगला करा आणि लोकांचं चांगलं करा आणि माणुसकी जपा. काही वेळा आपली चूक नसतानाही
शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही. आणि एकदा का त्याला चूक लक्षात आली की मग तो आपल्याजवळ येऊन आपली माफी मागायला लागतो. मला कोणाची गरज नाही, हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि जिव्हाळ्याचा होतो. आणि मग तो त्याच्या मनातील गर्व आणि अहंकार नाहीसा करून टाकतो आणि तो सर्वांशी अगदी प्रेमाने वागायला लागतो. देवा, सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य करावे तुझे चिंतन, आणि तुझ्या धुळीचे भाळी भूषण, सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा. हे स्वामी समर्था, अशी आम्हाला भक्ती करण्यासाठी आमच्या अंगामध्ये ताकद दे आणि तुझी भक्ती करताना आम्हाला कोणतीच अडचण येऊ नको देऊ. एखादी गोष्ट मिळाली नाही ना म्हणून नाराज कधीच होऊ नका, कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्वांना सर्व काही दिलं तर मग सुख आणि दुःख या जगात राहणार नाही आणि मग जीवनाची मजा कोणालाच येणार नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून देवाने दोन्ही गोष्टी बनवल्या आहेत, सुख आणि दुःख. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन नवीन संधी उपलब्ध करून देत असते. आणि त्या संधी उपलब्ध झाल्या की आपल्याला सुद्धा भरपूर मोठे यश मिळत असते. मित्रांनो, एक लक्षात घ्या, खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नका. आणि तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला यश मिळत असेल आणि तुम्ही स्वामींची सेवा विसरून जाशाल आणि स्वामींची सेवा करणार नाही, तर स्वामी तुम्हाला नक्कीच त्यांचे चमत्कार दाखवतील आणि तुम्हाला परत स्वामींची सेवा करण्यास भाग पाडतील. कारण तुम्ही स्वामींची सेवा यासाठी केली की तुम्हाला यश मिळो, आणि तुम्हाला यश मिळाल्यावर तुम्ही स्वामींना विसरून गेलेत तर असं कसं चालेल. मग स्वामी तुम्हाला त्याची शिक्षा नक्कीच देतील. देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआपच होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा वेळ, मग ती कधीच वाया जात नसते. आणि आपण माणुसकीने सर्व कामे केली पाहिजेत आणि माणसं जपली पाहिजेत. कोणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही, कारण आपली शेवटची स्पर्धा सुद्धा स्वतःशी राहणार आहे आणि आपल्या श्वासाशी राहणार आहे. त्यामुळे स्पर्धा करायची असेल आणि कोणासोबत करायची असेल ती स्वतःसोबत करा. नेहमीच तुम्ही प्रत्येक दिवस तुमच्यात काहीतरी चांगलं बघाल आणि चांगल्या मार्गाला लागाल. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी, परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. आणि जो भक्तीत असतो त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते आणि त्याला सर्व गोष्टी प्राप्त होतात. आणि देव त्याला कधीच चुकीच्या मार्गावर नेत नसतो आणि चुकीच्या मार्गावर आणत नसतो. एवढे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत आहे तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय. एवढे लक्षात घ्या, कारण माझा भक्त तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. कारण जे माझ्या भक्तीत असतात ना त्यांना कधीच त्रास द्यायला आवडत नाही. ते म्हणतात, आमचे स्वामी सर्व बघून घेतील, आम्हाला तुम्हाला शिक्षा द्यायची गरज नाही, स्वामीच तुम्हाला शिक्षा देतील. मग त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास असेल तर मी नक्कीच चुकीच्या माणसांना सुद्धा शिक्षा देईल आणि स्वामी ते देतात सुद्धा. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते मित्रांनो. म्हणून सुख न शोधता समाधान नक्की शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि सुखी सुखी जाईल. आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी मिळतील ज्यांचा तुम्ही विचारही देखील केला नसेल. मग लक्षात ठेवा, फक्त स्वामींच्या भक्तीत राहायला शिका. स्वामी सांगतात, परिस्थिती कोणतीही असू द्या, हार मानू नका. जोपर्यंत जीवन आहे ना तोपर्यंत जगण्याची आशा सोडू नका. मग एकच माझं वाक्य लक्षात ठेवा आणि ते वाक्य रटा. ते म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरोखरच स्वामी आपल्या पाठीशी असतात आणि ते आपल्याला कधीच सांगत नाही, ते आपल्या पाठीशी नेहमी असतात. ज्याच्या मनात आहे खरा भक्तिभाव त्याच्या मुखी सदा स्वामी नाम, ज्याचा स्वामींवर आहे अढळ विश्वास, त्याच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करी वास. आणि त्याच्या घरी स्वामी प्रत्यक्ष येतात. आणि ज्याच्या मनात निर्मळ मनाची भक्ती असते आणि स्वामींविषयी प्रेम असतं त्याच्या घरी स्वतः स्वामी भेटीला येत असतात. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे ना तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामी शिवाय कोणी नाहीत. आणि स्वामी आपल्याला लहान बाळाप्रमाणे सांभाळतात आणि आपल्या कुशीत घेतात
आणि म्हणतात, बाळा, कशाला भीतोस रे? तुला मी कधीच चुकीच्या मार्गाला नेणार नाही आणि तुझ्याकडून चुकीच्या गोष्टी घडू देणार नाही. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली ना, तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. आणि विचाराचं सामर्थ्य आहे आणि विचारच तुम्हाला तुमच्या यशाकडे घेऊन जात असतात. म्हणून तुमचे विचार बदला, जग आपोआप बदलेल आणि माणसंही तुमच्याविषयी बदलतील. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून सत्याच्या मार्गाला कधीच सोडू नका. आणि जो व्यक्ती वाईट मार्गाला जातो त्याच्या कर्माचे फळ त्याला भेटणार हे निश्चित आहे. पण जो चांगल्या मार्गावर असतो त्याला चांगल्या मार्गाची चांगली फळं नक्कीच मिळतील. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला नक्कीच जिंकता येते आणि धीराने अपयशाला जिंकता येते. तर माणुसकीने माणसाला जिंकता येते, एवढं लक्षात घ्या. म्हणून माणुसकी जपा. या जगात सर्वात सुंदर काही असेल ना, तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं होय. आणि ते नातं जर तुम्ही जपलं तर मग सर्व काही तुम्हाला देव अगदी आनंदाने आणि सुखाने देतो आणि मनापासून देतो. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही, एवढं लक्षात घ्या. आणि नैसर्गिक क्रिया आहे आणि निसर्गातून आपण भरपूर काही गोष्टी शिकत असतो आणि निसर्ग आपल्याला क्षणाक्षणाला भरपूर गोष्टी शिकवत असतो. फक्त आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि मग आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. मग आपण निसर्गाकडून भरपूर काही गोष्टी शिकू शकतो आणि त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. निश्चिंत राहा. स्वामी म्हणतात, निश्चिंत राहा बाळा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. फक्त तू विश्वास ठेव आणि निश्चिंत राहा. कशाची काळजी करू नको, मी आहे ना. ज्याच्या मनात आहे खरा भक्तिभाव, त्याच्या मुखी आहे स्वामी नामाचे कोमळ आणि निर्मळ नाव. त्याच्या पाठीमागे असतात स्वामी सदा, आणि स्वामींचं नाव जो मुखात घेईल त्याचा विजय होई सदा सर्वदा. एवढेच लक्षात ठेवा. गोष्ट जर चुकीची असेल ना, तर त्याचा नक्कीच विरोध तुम्ही करायला हवा. कुणाला अजिबात छळू नका, खोटे कुणाशी बोलू नका, दुसऱ्यांचं धन लुबाडू कधीच नका, कुणावर कधीच जळू नका आणि कुणाचा संसार उद्ध्वस्त करू नका. नाहीतर तुम्हाला एवढे कर्म जास्त भरायला लागतील की तुम्ही ते कर्म भरत भरत तुम्हालाच कंटाळा येईल. पण देव तुमचे ते कर्म वसूल केल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे. आणि ती माणुसकी तुम्ही जपली तर तुम्ही माणसांना कधी विसरणार नाहीत. आणि माणसांना जर विसरले नाहीत तर तुम्ही निश्चितच या जगामध्ये जगण्यासाठी एक चांगलं व्यक्तिमत्व नक्कीच तुम्ही व्हाल. आणि एक चांगलं व्यक्तिमत्व बघण्यासाठी आणि ते बनण्यासाठी तुम्ही फक्त माणुसकी जपली पाहिजे, एवढंच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग बाकी तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल, फक्त माणुसकी जपायला शिका. आणि माणुसकी जो जपेल त्याला सर्व काही मिळेल. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं फक्त जिंकावी लागतात. म्हणून हे वाक्य अगदी साधं आणि सोपं आणि सरळ आहे. ज्याची वेळ खराब आहे ना, त्याच्या पाठीशी खंबीरपणे जरूर उभे राहावे. पण ज्यांची नियतच खराब आहे ना, त्यांच्या सावलीला सुद्धा उभे राहू नये, एवढं लक्षात घ्या. मग तुम्हाला ते ओळखायला शिकायला लागेल की कोणाची नियत खराब आहे आणि कोणाची नियत चांगली आहे. कारण खूप लोक तुमच्याकडे वाईट नजरेने आणि वाईट नियतीने बघत असतात. विश्वासाचा विश्राम रे, स्वामी तूच माझा राम रे, आनंदाचे धाम रे, त्यांचे गाऊ वाचे नाम रे. आणि स्वामी तुम्हीच माझे सर्व काही आहेत आणि तुमच्यावर माझी श्रद्धा कायम असेल आणि कायम टिकेल, एवढंच स्वामी तुम्हाला सांगणं आहे. आणि तुमच्या विना मला कोणीच नाही, तुम्हीच माझे मायबाबा आहात. खूप अडचणी आल्या आयुष्यात, त्रासही झाला, पण त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्याची ताकद फक्त स्वामींमुळे आली. आणि स्वामींच्या चरणी एकदा झुकलं की सर्व काही नीट होतं आणि सर्व काही म्हणजे चुकीचे कामं ही चांगल्या कामात परावर्तित होतात, एवढंच नक्कीच आहे. आणि स्वामींमुळे सर्व काही शिकायला मिळतं. संताची या कीर्तनात, साधकांच्या चिंतनात, तोच ध्यास तोच आस तोच श्वास आहे, तोच बाल्य तारुण्यही बार्धकाचा, विश्रामही तोच ऐल तोच पहिली आदी अंत आहे. आणि तोच आहे स्वामी समर्थ. आणि स्वामी समर्थ हे म्हटल्याबरोबर जी मनाला शांती मिळते ती शांती कुठेच मिळत नाही. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही बरं, पण देवात एक खोड मात्र नक्की आहे आणि देव ते नक्कीच पूर्ण करत असतो, ते म्हणजे
ज्याचे कर्म वाईट आहेत त्याला शिक्षा पूर्णपणे देतो, आणि जो दुसऱ्यांचे वाईट करतो ना, ते व्याजासकट तो परत घेत असतो. कोणाच्याही वाईट परिस्थितीवर नक्कीच कधी हसू नका. एखाद्याला मनात आणि मदत केली तर म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने कधीच पाहू नका. दिवस चांगले असो वा वाईट, प्रत्येकाचे ते बदलत असतात, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आज तुमचे चांगले दिवस आहे, म्हणून मात करू नका. लक्षात घ्या, स्वामी म्हणतात, कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्यांची गाठ माझ्याशी आहे आणि मी त्यांचा पूर्ण सूड घेतल्याशिवाय त्यांना सोडत नसतो. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं. म्हणून जगाचा विचार कराल तर जग तुम्हाला भरपूर काही गोष्टी सांगणार नाही आणि तुमच्याविषयी वाईटच विचार करेल. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होते, पण शेवटीच कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच खरंच सुख होतं, आणि ते सुख आपण अनुभवलं नाही आणि त्या सुखाची मजा आपण कधी घेतलीच नाही, आणि मग आपल्याला पश्चाताप व्हायला लागतो. मित्रांनो, हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, रोजचा दिवस नवा असतो, नव्याने नवीनतेला सामोरे जाण्यासाठी आणि मुख्य म्हणजे आपले नेतृत्व सर्वार्थाने सिद्ध करण्यासाठी आणि जगण्याची एक मोठी संधी प्रत्येक पहाट आपल्याला उपलब्ध करून देत असते. मग त्यामध्ये म्हणूनच प्रत्येक क्षणातला सुगंध व शहाणपणा घेत आपला परफॉर्मन्स 100% देणे आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य आहे, आणि तरच आपल्या हातून काहीतरी सृजनशील व असामान्य घडू शकेल. अन्यथा ऋतुचक्रच आपल्याला ढकलत पुढे नेत राहील. वेळेचे योग्य नियोजन करीत योग्य कृती करीत राहा. कुठलेही महासंकट आले तरी आपला सद्भाव सोडू नका. खरे नेतृत्व आपल्यातील सगळे चैतन्य आपल्या जिव्हाळ्याच्या प्रांतात ओतत असते, आणि एकूणच तरल सावधानतेत राहणे आणि आपल्या स्थितीगतीचे सतत भान ठेवणे आवश्यक आहे. तेव्हा तुमचे मन, डोळे सताड उघडे ठेवून मोठ्या दक्षतेने प्रत्येक क्षण संपूर्णपणे जगा, आणि शुद्ध व स्पष्ट विचारच अखेरीस तुम्हाला महानतेकडे नेणार आहे. आणि योग्य विचार योग्य ठिकाणी करा. जीवनाचे घटनेचे संपूर्ण व समग्र साकल्याने अवलोकन व त्याचे आकलन करा, आणि तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही नक्कीच बदला. मग कारच्या खिडकीतून बाहेरची उगवती सकाळ अनुभवताना तो कलावंत चित्रकार सहजपणे स्वतःशीच म्हणाला, खरंच किती अप्रतिम सकाळ आहे. सकाळची बोचरी थंडगार हवा गाडी बाहेर पडून अनुभवायला हवी. शांत, निवांत आणि प्रशांत प्रहर मनाला उत्तेजित करतोय, आणि मनाला सगळा गाळ खाली जातोय, आणि किंबहुना त्याकडे आपले लक्ष जातच नाहीये. मस्तच. तेवढ्यात ती स्त्री उद्योजिका त्या ड्रायव्हरला म्हणाली, तुझ्या साहेबांबद्दल, मिस्टर रिलेल्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. मग त्यावर तो ड्रायव्हर म्हणतो, अब्जावधी डॉलरची त्यांची संपत्ती आहे, आणि या अमाप संपत्तीचा त्यांना आजवर कधीच गर्व झाला नाहीये, आणि की त्यांनी कधी प्रदर्शनही केले नाही. उलट त्यांनी आपले 90% समभाग गरजू गरीब लोकांसाठी मदतीसाठी दान केले आहे, आणि त्यावरून त्यांची समर्पण वृत्ती व तसेच त्यांची जीवन पद्धती व जीवनशैली त्यांची कळत असते, आणि जीवनदृष्टी सहजपणे तुम्हाला जाणवेल. आणि मानवी क्षमतांचे वर्धन, आरोग्य, शिक्षण तसेच वैज्ञानिक संशोधन आणि ऊर्जा क्षेत्रात समानता आणणे आणि एक ना एक कामे त्यांना करायची आहेत. एकदा एका व्याख्यानात ते म्हणाले, आपण रोगावरील संशोधनासाठी जास्तीत जास्त पैसा खर्च केला पाहिजे. अर्थात त्यासाठी नवनवे मार्ग व पद्धती आपल्याला शोधावे लागतील. औषध तंत्रज्ञान केवळ 100 वर्षे जुने आहे. माणसे थोड्याच आजारातून मुक्त झाली आहेत, पण अजूनही काही आजारांवर नेमकी औषधे संशोधित झालेले नाहीत. म्हणूनच एकूणच रोग प्रतिबंधक उपचार किंवा रोग नियंत्रण यामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप काही जागा शिल्लक आहे. तुम्हाला मी सांगतो, त्याची प्रत्येक कृती ही सहज कृती असते, आणि बोलताना देखील ते अगदी सहज अनौपचारिक बोलतात. मला नेहमीच त्यांचा अभिमान वाटत आला आहे. बोलता बोलता ड्रायव्हर अचानक थांबला, आणि रोल्स रॉयस एव्हाना खाजगी विमानतळावर पोहोचली होती, आणि चित्रकाराने तिथे जवळपास मोठे मिस्टर रिले दिसत आहेत का ते पाहिले, पण तिथे ते नव्हते. ड्रायव्हरने एका जेट विमानापाशी आपली कार थांबवली, आणि विमानाच्या मागच्या शेपटावर 5 AC असले नारंगी रंगात रंगवले होते. आणि 5 AC म्हणजे त्या स्त्री उद्योजकाने मोठ्या आदरतेने विचारले. 5. त्या दोघांचे सामान कारमधून बाहेर काढत तो त्यांना म्हणाला, 5 AM क्लब. आणि मग त्याने ते सामान सगळ्याच्या कोळ्यात उन्हाच्या चमचमणाऱ्या विमानात ठेवलं, आणि त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत तो म्हणाला, एन्जॉय मॉरिशस.
आणि दुसऱ्या क्षणाला तो त्या आपल्या कारकडे वळाला. मॉरिशस? ते दोघे मात्र स्तब्ध राहून त्या ड्रायव्हरच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले आणि काही क्षणानंतर ते जेट विमानाच्या दिशेने वळले आणि दोन देखण्या क्रू सदस्यांनी त्यांच्या शिडीवर मनापासून स्वागत केले आणि ती शिडी केबिनकडे जात होती. आणि आता स्थानापन्न झाल्यावर दोन सुंदर पोशाख घातलेल्या सुंदर तरुणी त्यांच्यापाशी आपल्या आणि त्या दोघांना गरम कॉफी देत रशियन भाषेत म्हणाल्या, डोब्रो उठरो. चित्रकाराने लागलीच मोबाईलमधील डिक्शनरीत त्याचा अर्थ बघितला. तो होता गुड मॉर्निंग. आपण मॉरिशसला चाललो आहोत. आणि यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. मग मोठ्या आश्चर्याने व आनंदाने तो चित्रकार त्या स्त्री उद्योजकाला म्हणाला, माझा विश्वासच बसत नाहीये. खरं तर मला मॉरिशसला जायचं होतं, पण आज ती कामना अशी अचानक शक्य होईल असं वाटलं नव्हतं. हिंदी महासागरातील द्वीपसमूहाचा बनलेला देश मॉरिशस आणि रोड्रिगेस बेट, मग अगालोगा बेटे, सेट ब्राऊन द्वीपसमूह हे सारे पाहण्याची माझी इच्छा होती. मग आफ्रिकेच्या सर्व जवळच्या किनारी प्रदेशातून 2000 किलोमीटरवर मॉरिशस आहे. तुम्हाला सांगतो, मॉरिशस बेटावरून अनेक लहान सहान नदी प्रवाह खोल दऱ्यांतून वाहताना आढळतात आणि ग्रँड रिव्हर साऊथ ईस्ट ही तिथली सर्वात लांब नदी आहे आणि मला तिथे जायचे होते. आता त्या दोघांना अगदी शांत वाटायला लागले आणि चित्रकाराने क्षणभर आपले डोळे मिटले आणि स्वतःला जाणीवपूर्वक शांत केले आणि काही वेळाने त्या दोघांसाठी शॅम्पेनची सेवा प्रस्तुत करण्यात आली. आणि मग आपल्या गत जीवनाचा ती विचार करू लागली आणि तिच्या मनात आलं की हे विमान जसे एका मोठ्या उंचीवर स्थिर झाले तसेच एकेकाळी मीही माझ्या आयुष्यात यशशिखरावर स्थिर झाले होते. पण एके क्षणी सारे चित्र पलटले. आपण आपल्या सहकाऱ्यांवरचा कंपनीवरचा ताबा सुटत चालल्याची त्याला जाणीव होऊ लागली. त्यातच कंपनीचे गुंतवणूकदार त्याची कंपनी बळजबरीने ताब्यात घेण्याची घातक योजना आखू लागले आणि त्या चाहुलीने आपण फार बिथरून गेलो. यातही आपल्या हातून ज्या काही चुका घडल्या त्या चुकांसाठी आपण आपल्या स्वतःलाच दोष देत राहिलो, स्वतःलाच कोसत राहिलो. खरे तर आपण वर्तमानात जगतच असताना नव्हतो आणि भविष्याच्या भ्रामक भीतीने, असुरक्षिततेच्या भावनेने आपल्या मनाचा असा काही कब्जा घेतला की आपण पुरते थांबवून आणि गोंधळून गेलो. यातही वास्तवापासून वाचण्यासाठी स्वतःला अधिकाधिक बंदिस्त करीत गेलो. खरे तर आपण वास्तवतेचा सन्मान करत आत्मशोध घ्यायला हवा. ही संधी मिस्टर रिले यांनी आपल्याला दिली आहे. एक क्षणी तिने त्या ज्येष्ठ प्रभावी वक्त्याच्या भाषणाच्या ज्या नोट्स होत्या त्या आपल्या बॅगेतून बाहेर काढल्या. कळत नकळत ती त्या वाचू लागली. आणि तो ज्येष्ठ प्रभावी वक्ता म्हणाला होता, तेच खरे आहे. जे काही आपल्या आयुष्यात घडते, मग ते चांगले असो वा समस्या प्रधान आहे, याचे तरल सावधानतेने अगदी निवडरहित भान ठेवले पाहिजे. नुसते भूतकाळातल्या आठवणी रमणे किंवा भविष्याची चिंता करीत राहणे म्हणजे वर्तमानातील आपला वेळ वाया घालवणेच आहे. खरे तर किती दुःखद गोष्ट आहे ही, नाही? पण एक लक्षात घ्या की चूक नावाची अशी कुठलीच गोष्टच नसते. तुमच्या अनावधानातून, गाफीलपणातून आणि मुख्य म्हणजे भासचित्रातून, रमण्याच्या वृत्तीतून तुम्हाला समस्या निर्माण होत जातात आणि त्या समस्या मग तुमच्या खूप काही वाढत जातात. एक लक्षात घ्या, वस्तुतः कोणालाच अपयश वा गोंधळ नको असतो. प्रत्येकजण सकाळी उठतो आणि आपल्या कामाला बाहेर पडतो. आपले कौशल्य, ज्ञान, व्यवसाय तसेच आपल्या चरित्राची नोकरी यासाठी धावत राहतो. खरे तर या गतीत, विचारात आपण इतके हरवलो की आपण आपले मन खऱ्या अर्थाने जागे नसतेच. मग आपल्या शांत जागरूक मनाचीच आवश्यकता असून मोठ्या तरल सावधानतेने व क्षणस्थ वृत्तीने आपल्याला वर्तमानातील प्रत्येक क्षण संपूर्णपणे जगता आला पाहिजे. आपले अनावधानच मोठी समस्या निर्माण करत असते. अज्ञान म्हणजे स्वतःचे ज्ञान नसणे आणि आपल्या स्वतःला नीट नेमकेपणाने न ओळखणे. आपल्यातला हा मी नेहमीच समस्या निर्माण करतो. आपले मन जेव्हा विचारात हरवलेले असते आणि अनावधानात निद्रित असते तेव्हा आपल्या हातून वर्तमानातून निसटून जातो. मग मनाला स्वतःच्या प्रतिक्रियेचेही भान अजिबात राहत नाही. माणूस हा काहीही करत असतो. मग त्यामुळे आत्मशोध वृत्तीतून निवडहरीतपणे स्वतःच्याच खांद्यावरून आपल्या आयुष्याकडे पाहायला हवे. अर्थात असे पाहणे पहाटेच्या नीरव शांततेतून सहज शक्य होते. असे करून तर पहा. मग त्यांनी तिथला उद्योजकाने एक चित्रपट पाहिला होता आणि तो पाहता पाहता तिला कधी डोळा लागला हे तिलाच कळाले नाही. इकडे तो चित्रकार मात्र मायकेलॅंजेलोचे वरील मायकेल फॉरेन्शियोचे त्या मास्टर इन आर्ट्स इन द व्हॅटिकन हे पुस्तक वाचण्यात अगदी दंग होऊन गेला होता. वाचता वाचता एके ठिकाणी तो चित्रकार थांबला. त्याने सहजपणे खिडकीतून बाहेर पाहिले. तो नकळत विचार करू लागला, कला विश्वात या स्थान ध्रुवासारखं अढळ आहे. यातही त्याची थोरवी अशी की तो आपल्या ह्यातीतच कला विश्वातील एक दैवत ठरला होता आणि विविध कलांमध्ये उत्तम अभिव्यक्तीची क्षमता बाळगणारा, चित्रांमध्ये घनाकार, शिल्पांमध्ये निर्दोष परिपूर्णता आणि वास्तुशिल्पात भव्यता ओतू शकणारा हा कलावंत आहे.
आणि तो कलावंत खूप काही सांगून जात आहे आणि तो आपल्याला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त ते आपण समजून घेतलं पाहिजे. बरंच काही. तुम्हाला एक गंमत सांगतो. या डोंगराबद्दल लहानपणापासून मी एक लोककथा ऐकत आलो आहे. या तरुणाला या डोंगरावर जायचं होतं, पण डोंगर चढताना वाटेत एका झाडाखाली तो विश्रांतीसाठी थांबला. मग दमल्यामुळे त्याचा डोळा लागला आणि कसल्या तरी आवाजाने त्याला जाग आली. पाहतो तो अनेक पायऱ्या आणि देवदूत मनमुदारपणे नाचत होते आणि एक एक क्षणी त्यांना या तरुणाचे अस्तित्व जाणवले आणि ते त्याच्यापाशी आले आणि त्याला म्हणाले, आता तू जे काही पाहिलंस ते कोणाला सांगू नकोस, नाहीतर तुझे इथल्या खडकात रूपांतर होईल. त्यानंतर काही दिवस जातात. आपल्याला आलेला अनुभव आपल्या बायकोला तरी सांगावा असं त्याच्या मनात येते. एके संध्याकाळी न राहून त्याने तो साक्षात्कारी अनुभव आपल्या पत्नीला सांगितला. दुसऱ्या क्षणी त्याचे खडकात रूपांतर झाले. आज तुम्हाला तो जो खडक दिसतोय तो, याचा अर्थ असंच की दिलेला शब्द पाळणे हे सर्वात महत्वाचे असते, असंच ना? मग अगदी बरोबर, तो ड्रायव्हर म्हणाला. तो आता त्या दोघांशी मोकळेपणाने बोलू लागला आणि मॉरिशसची मोठ्या अभिमानाने अधिकाधिक माहिती त्यांना तो सांगू लागला आणि भरपूर काही तो त्याबद्दल बोलू लागला. मग एक लक्षात घ्या की आपल्या जीवनाचा आपण नियम नक्कीच पाळले पाहिजे. आणि तो नियम क्रमांक 1 आहे, महान साम्राज्याचे निर्माते वा इतिहास घडवणारे महापुरुष आपल्या दिवसाचा प्रारंभ सूर्योदयाच्या पूर्वी नीरव शांततेतून करीत होते. कारण ही पवित्र शांतताच आपल्याला जीवनातील गोंधळाच्या आणि गुंतागुंतीच्या पलीकडे नेणार आहे आणि हे त्यांना पक्के ठाऊक होते. पहाटे तुम्ही उठत नाही याबाबत कोणत्याही सबबी सांगू नका, कारण कुठल्याही सबबी या निरर्थकच असतात. मोठ्या मनोबलाने व दृढ निश्चयाने आपले पहाटे उठाच. त्यात जर सातत्य ठेवले तर क्रांतिकारक परिणाम नक्कीच घडून येतील. कुठलाही बदल परिवर्तन प्रारंभी खडतरच असतो. परिवर्तनाची निकट जाणवत तुम्ही जर बदलांचा पाठपुरवठा केलात तर सूर्योदयापूर्वीचा एक नवा जीवनक्रम तुमच्या अंगी सहजपणे रुळेल. आणि मग 95% लोक परिवर्तनात अनुत्सुक असतात आणि आपल्या आंतरिक मानसिकतेत काही बदल होत नसेल तर मग आपण स्वतःला मुक्त आणि सर्जनशील कसे बनवणार आहोत? मग अनेकदा तुम्हाला हरल्यासारखे वाटेल, चिडचिड होईल, पण तुम्ही थांबू नका. स्वीकारलेल्या रस्त्याची हाक ऐका आणि उठा. आणि मग तुम्हाला सर्व काही जग अगदी चांगले वाटायला लागेल आणि सर्व काही जग अगदी मोकळे वाटायला लागेल. मग यातलं आता आपण परिवर्तनाची पूर्वतयारी, मग ही स्वर्गातूनच सुरू होत असते. लहान मुले निरागस असतात. ते कोणत्याही गोष्टीची सहज एकरूप होतात आणि ते जे काही करतात ते मनापासून, प्रेमाने आणि हृदयापासून करत असतात. मग आपण मात्र दिवसेंदिवस संकुचित, अशुद्ध तसेच असंवेदनशील जगू लागलो आहोत. मोठ्या संवेदनशीलतेने योग्य विचार योग्य ठिकाणी करा. तुम्ही आणि इथे त्या स्त्री उद्योजकाने आश्चर्याने विचारले, हो मीच. तुम्ही ठीक स्वास्थ्यपूर्ण आहात ना? त्यावर त्याने मोठ्या मिस्त्रीकडे मंद स्मित केलं. आम्हाला तुम्हाला भेटण्याची, तुमच्याशी बोलण्याची खूप तळमळ होती. त्या आधी अशी अचानक पूर्ण झाली. तो चित्रकार म्हणाला, तुम्ही दोघे आधी रिलॅक्स व्हा, या इकडे असे. बोला, तुम्हा दोघांचा चेहराच खूप काही सांगतोय. म्हणजे साधं सोपं आहे. आपल्या व्यवसायाची तसेच रोजच्या जीवनाची तुमची लय बिघडलेली आहे आणि तुम्हाला समज सापडत नाहीये. त्यामुळे एका अवस्थेत, असुरक्षिततेत आणि भल्या मोठ्या असमाधानतेत तुम्ही जगत आहात, बरोबर? मग अगदी बरोबर, ते दोघे एकाच वेळी उद्गारले. ठीक आहे, 2 मिनिटे शांत डोळे मिटून बसा, आता बोला. त्यावर ती स्त्री उद्योजिका मोठ्या आदित्यने म्हणाली, तसेच सारे काही व्यवस्थित चालले होते. मी माझी कंपनी आमच्या फील्डमध्ये तसेच शिखरावरच होतो, पण अचानक काहीतरी कुठेतरी बिनसत गेले आणि त्या स्त्री उद्योजकाचे डोळे अचानक भरून आले. आणि येऊ दे त्या अश्रूंना, त्यांना मोकळे होऊ दे. आणि खूप काही साचून राहिलेले आहे तुझ्या मनात. मग उदासी आहे, नैराश्य आहे, मनासारखं न घडल्यामुळे असमाधान आत खतखतते आहे आणि आजवर साचलेले तुम्ही कुठे बोललाच नाहीत तर तुम्हाला कधीच शांत व स्थिर वाटणार नाही. तो आता तुम्हाला आगीसारखा जाळत राहील. आणि काही दडपण ठेवू नका. आपल्या आत उतरा आणि केवळ बौद्धिक पातळीवर नव्हे तर संपूर्ण अस्तित्वनिशी स्वतःला समजून घ्या. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. आपल्या स्वतःच्या आत खोलवर बुद्धिमत्तेने नव्हे तर प्रत्यक्ष सजगतेने तुम्ही उतरायला हवे. तरच तुम्ही तुमची दुसरी बाजू पाहू शकाल. एक सांगू, आपल्याजवळ स्वच्छ मोकळे मन व्हावे आणि जे कोठेही बांधलेले नसावे. मनामध्ये जर भय असेल तर ते मग गढूळ होईल आणि मग ते कोणत्याही गोष्टीच्या तळापर्यंत जाऊ शकणार नाही. आणि आजवर तुम्ही दोघे अनेक मानसिक धक्क्यातून गेलेले आहात. मग खूप खोलवर आत तुम्हाला इजा झालेली आहे आणि तुम्हाला झालेल्या आंतरिक जखमा अजून बऱ्या झालेल्या नाहीत. त्या प्रथम बऱ्या करा. मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला लक्षात येते आहे ना? मग घ्या, ग्रीन टी घ्या आणि शांत मन ठेवा. मग ते थँक्स म्हणतात आणि एक क्षणी ते उद्योजिका म्हणाली,
माझ्या उद्योगातल्या काही गुंतवणूकदारांना माझ्या वाढत्या प्रभावी प्रतिमेमुळे असूया वाटायला लागली आणि ते अधिक फायदा हवा होता. आणि त्यामुळे त्यांनी व्यवस्थापनातील काही मंडळींना आपल्याकडे वळवून घेतले आणि काही कर्मचाऱ्यांना माझ्या विरुद्ध भडकवले. मग माझ्या विरुद्ध कट कारस्थाने सुरू केली आणि एके क्षणी तर मलाच त्या वर्तुळाबाहेर फेकण्याचा विचार ते करू लागले. आणि तुम्हाला सांगते, माझ्या कामावर व स्वीकारलेल्या मार्गावर नितांत प्रेम आहे. खरं तर तो माझा श्वास आहे. बोलताना काही क्षण ती थांबली. का थांबलात? बोला, निसंकोच बोला. कसं सांगू तरी सांगते, सांगायलाच हवं, त्याशिवाय सुटका नाही. जगण्यात गमावलेला अर्थ मी मृत्यू शोधत लागले आणि आत्महत्येची विचार सारखे मनात घोळू लागले. पण त्या दिवशी तुमचे ते प्रभावी आणि विलक्षण परिणामकारक व्याख्यान ऐकले आणि मी विलक्षण अंतर्मुख झाले आणि मला कुठेतरी आधार मिळाला. त्या दिवशी तुम्ही प्रत्यक्ष जगण्याबद्दल बोलतात आणि तुमचं त्या दिवसाचं भाषण ऐकताना मला माझ्या वडिलांची आठवण झाली आणि तेही मला असेच माझ्या आत्मगंतेतून बाहेर काढायचे आणि आता ते नाहीत. पण त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात विनाकारण फसवणूक, कर्जबाजारीपणा, मानहानी आणि यांना सामोरे जावे लागले आणि ते मानसिकदृष्ट्या कणखर होते, पण ते आतून उदास असायचे आणि त्यांचे डोळे खूप काही बोलायचे. त्यामुळे प्रत्यक्ष मला माझ्या आयुष्यात याच गोष्टींना सामोरे जायला लागले. तेव्हा मी अक्षरशः बिथरले, घाबरले आणि दोन पायांवर मला नीट उभे राहता येत नव्हते. मग मी स्वतःला तासनतास घरात कोंडून घेऊ लागले आणि अवतीभोवती सगळीकडे काळोखत होता. अंधार घेऊन येणारा आणि अंधार ठेवून जाणारा. शांत व्हा, मला तुमची वेदना समजते आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? मग ती कोणती? आपण सकाळपासून रात्रीपर्यंत एका विशिष्ट अशा जाणीवेतून किंवा नेणिवेतून पुढे पुढे सरकत असतो आणि अचानक आपल्या पुढे एखादे आव्हान उभे राहते. मग आपला हा प्रवाह खंडित होतो आणि आपल्या मनात न्यूनत्वाची भावना साकारायला यायला लागते आणि आपल्याला असे वाटते की आपण काहीतरी चुकी केली आहे आणि किंवा योग्य गोष्ट केलेली नाही. मग तुमचे प्रश्न तुम्हाला न सोडवता आल्यास तुमच्या न्यूनत्वाची भावना आकाराला येते. आणि मग हे तुमच्या लक्षात आले आहे का? वाढत्या वयात व्यक्तीला अनेक समस्यांना, प्रश्नांना सामोरे जावे लागत असते. कधी कधी जीवन आयुष्य ही समस्या बनून जाते. मग त्यामधून अधीरपणा आणि नैराश्य वाढीस लागते. मग तुम्ही अगदी योग्य बोललात. माझ्या कधी लक्षात आलं नाही. एक सांगू, भूतकाळातील साऱ्या कटू आठवणी, वेदना पुसून टाकत मला आता सर्वस्वी नव्याने जगायचे आहे. जमेल तसे? मग का नाही जमणार? नक्कीच जमेल, असे तो लेखक म्हणाला. अर्थात माझे काम फक्त दिशादर्शनाचे आहे. प्रत्यक्ष परिवर्तन तुम्हालाच घडवायचे आहे. त्यासाठी तुम्हालाच मोठ्या मनोबलाने व निश्चयाने पुढे जात राहायचे आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येक जण संपूर्णपणे मानसिक आंतरिक दृष्ट्या परिवर्तन पावत असेल तर आपण सर्वांना नवीन जग खात्रीने निर्माण करता येईल. व्यक्तिमत्वाच्या जीवनाचे आंतर्बाह्य विकसन म्हणजे व्यक्तीच्या जीवनाच्या सर्व अंगाची, घटनांची जोपासना करणेच असते. मेंदूची, मनाची आणि आपल्या जोपासना करता आली पाहिजे. जीवनाच्या संपूर्णत्वाला महत्त्व देता आले पाहिजे. इतकेच नव्हे तर कारणांच्या व परिणामांच्या पलीकडे आपल्याला जाता आले पाहिजे. तसेच जीवनाच्या सर्व अंगोपांगाची एकात्मता आपल्याला नक्कीच साधता आली पाहिजे. आणि ती साधता आली तर मग आपण जीवन जगण्यात पटाईत होत असतो. एवढंच आहे. खरे तर तुम्ही जीवनात प्रत्येक गोष्टीपासून शिकत असता आणि तुमच्या मनाचा दरवाजा जर खुला असेल तर सारे विश्व तुमच्या पुढे खुलेच राहील. तुमचे मन विमुक्त हवे आणि उत्सुकही आणि नवे शिकण्यास समर्थ होण्याचे महत्त्व आणि त्याबद्दलची उत्कट आवश्यकता यांना जीवनात अपार महत्त्व असते. भीती अनुभवा आणि जीवनाला निर्भयपणे सामोरे जा. हेतुविरहित प्रेमाचे दर्शन घडवीत जगायला शिका. पण तुम्ही जर शिकण्याचा प्रयत्नच केला नाही तर तुमच्यातील प्रज्ञा कशी जागृत होणार? मग सामान्य लोक आपल्या शोधाकडे विशेषत्वाने लक्ष पुरवतात आणि किंबहुना ते कायम त्याच विश्वात असतात. तोच त्यांचा ध्यास असतो. जॉन रेसले उदाहरण घ्या. शुद्ध पाण्याची तंत्रप्रणाली मोठ्या प्रमाणावर विकसित करणारा. तो म्हणतो, मला जर एखादा मोठा व्यवहार वा शोध लावायचा असेल तर मी दिवस रात्र त्याच विचारत असतो. दुसरं असं की परिस्थिती माणसाला दुबळे बनवत नाही तर आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला खचायला भाग पाडतो. त्यामुळे जे वास्तव आहे ना त्याबरोबर काही हालचाल न करता राहण्याचा प्रयत्न करा. समस्यांकडे, अडथळ्यांकडे विकासाची, प्रगतीची संधी म्हणून पहा. सर्वसामान्य माणसे ही फक्त गरजेपुरती वेळेत देतात. पण तुम्ही आपले सामान्यत्व नाकारत आपल्या ग्राहकाला अधिक काही देऊ करण्याचे कष्ट घ्या. आपले नेतेपद व मोठेपण हे आपण देऊ केलेल्या सेवेपेक्षा पुढे जाऊन अधिक सेवा देण्यातच दडलेले आहे. आणि लक्षात ठेवा, प्रत्येकाचे असे जबाबदारीचे व बांधिलकीचे सर्वोत्कृष्ट जगणेच जीवनाला सौंदर्यपूर्ण बनवते. आणि एवढे मात्र निश्चित आहे, खरं सांगू, इतक्या दूर तुम्ही इथं आलात ते पाहून मला खूप बरं वाटलं. त्या दिवशीच माझं व्याख्यानही तुम्हाला आवडलं. इतकंच नाही तर मी जे काही बोललो त्यावर तुम्ही मोठ्या अंतर्मुखाने विचार करीत आहात आणि यापेक्षा मला आणखीन काय हवे आहे? मग त्यावर तो चित्रकार म्हणाला,
त्या व्याख्यानाच्या दिवशी तुमची तब्येत ठीक नव्हती, तरी मोठ्या जिद्दीने आणि एका अनामिक ओढीनं तुम्ही आमच्याशी संवाद साधत होता आणि आम्हाला तुमची फार काळजी वाटत होती. थँक्स गॉड तुम्ही सुखरूप आहात आणि हे पाहून मला खूप बरे वाटले. तुम्ही आपल्या छातीत मोठा श्वास भरून घेत होतात आणि पुन्हा पुन्हा स्वतःला सावध करीत होतात. तुम्हाला मानलं पाहिजे, किती साधे आणि विनयशील आहात. मी साधा आणि विनयशील आहे की नाही मला माहीत नाही, पण माझं जीवनावर अतोनात प्रेम आहे आणि मला तुमच्याबद्दल विलक्षण आदर सुद्धा आहे. खरं सांगू मिस्टर रिले यांच्या तोडून मी तुमच्याविषयी जेव्हा ऐकले ना, तेव्हा माझ्या मनात आले की या दोघांनी आपल्या आयुष्याचे हे काय करून ठेवले आहे. आता तुम्ही कृपया असे म्हणू नका की आम्ही या जीवनाबद्दल त्रुटी पुढच्या जन्मात भरून काढू, कारण केवळ वर्तमानच हाच खरा आहे. या क्षणाचे सौंदर्य, या क्षणाची श्रीमंती हीच केवळ आपली आहे आणि तुमच्याकडे जीवन नावाची अतिशय असामान्य कशी गोष्ट आहे आणि या जीवनात सर्वत्र दुःख, आनंद, अपराधीपणा, वेदना, एकटेपणा आणि अमर्यादित सौंदर्य भरलेले आहे. तुम्ही या सर्वांचे काय केले आहे? हा एक अतिशय मौल्यवान अशी या जगतातील जीवन नावाची गोष्ट तुम्हाला मिळाली आहे, पण तुम्ही या जीवनाचा अक्षरशः विचका करून टाकलाय. क्षणभर थांबून त्या ज्येष्ठ वक्त्याने त्या श्रीकडे उद्योजकाकडे पाहिले आणि म्हटले, तुम्ही तर हे जीवन संपवायला निघाला होतात आणि हो, ती माझी मोठी गोडचूक झाली. प्रत्यक्ष कृती केली नाही हे बरे, नाहीतर ती नक्कीच मोठी गोडचूक ठरली असती. बरोबर आहे ना? मग त्यावर ते दोघे मनमुराद हसतात आणि आपल्या आयुष्याचे तुकडे तुकडे करून त्यांचे विभाजन तुम्ही करून टाकले आहे आणि ते तुमच्या लक्षात येते आहे का? मग अवतीभोवतीच्या बहुतेक लोकांच्या चेहऱ्यावरील सौंदर्य, निरागस बालकाच्या चेहऱ्यावरचे हास्य, तसेच दुःख, अश्रू यांच्याविषयी तुम्ही सहज आहात. आणि प्रश्न हा आहे की तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यात काय करीत आहात. जर तुम्ही या प्रश्नाचे खरे उत्तर दिलेत तर तुम्हाला जीवन जगण्याचा प्रेमाचा अर्थ कळू शकेल. अगदी खरं आहे, ती उद्योजक सहजपणे बोलून गेली. तुमच्या हे कधी लक्षात आले आहे का की आयुष्य कधीच गंभीरपणे न घेणारी माणसे आयुष्याचा तळ गाठावा लागतो आणि अशा संकटांना कधीच सामोरे गेलेली नसतात आणि प्रत्येक गोष्ट घाईघाईत कधीतरी उत्करण्याचे त्यांना कल असतो. आणि आपण आज अशा दुःखी जगात राहत आहोत की जे वेदनामय आहे आणि माणसाचे अज्ञात विघातक असू शकते. नवे असतेच अनेकदा आपले अज्ञान हे इतरांच्या दुःखाचे कारण असू शकते. याची जाणीवच माणसाला जबाबदारीची जाणीव करून देत असते. त्यामुळे माणूस दुसऱ्याच्या आयुष्यावरती दुःखाची छाया थांबवत असतो आणि अशा तऱ्हेने एकात्मिक आयुष्याची जाणीवच माणसाची सद्विवेक बुद्धी जागृत ठेवते आणि त्यात बदल घडवून आणते. आणि समाधान ही वस्तू मात्र सर्वस्वी आगळी असते. समाधानी असणे हे अतिशय कठीण असते, कारण समाधान कुठल्या तरी गुप्त स्थानी शोधून सापडण्यासारखे नसते. सुखाच्या जसे पाठीमागे लागता येते तसे समाधानाच्या पाठीमागे लागणे शक्य नसते. जे वर्तमान वास्तव आहे त्याचे जेव्हा तुम्हाला नेमके आकलन होते तेव्हाच खऱ्या अर्थाने समाधान प्राप्त होत असते. आपण सतत सुखाच्या मागे लागलेलो असतो आणि आपली समाज रचना सुखमूलक आहे. सुख पुन्हा मिळावे व तसेच मिळत राहावे यासाठी केलेली धडपडच त्या सुखाला दुःखाचे रूप देत असते. म्हणून म्हणतो, तुम्ही जर क्षणभंगुरतेत रमून गेलात असाल तर त्वरित जागे व्हा आणि सर्व शुद्ध गोष्टी बाजूला सारा. तुमची सर्व शक्ती, सर्व चैतन्य एकवटा आणि सभोवताली पहा, आपल्या आत पहा. मग तुम्हाला दिसेल की तुमच्या आतच आनंद आहे आणि अशा आनंदात सर्व शंका, कुशंका, प्रश्न, समस्या याचा अंत होतो आणि हा आनंद आपल्याला संपूर्णता, मुक्तता मिळवून देणार आहे. आणि आनंद हाच आश्रय आहे. आनंद हाच सर्वच गोष्टीचा स्रोत आहे आणि सहजपणे जगा आणि आनंदी राहा. बहुतेक जण दुःखाच्या दिशेने जातात, पण फारच थोडे आनंदाच्या मार्गाने प्रगती करतात. आतल्या आंतरिक श्रीमंती, वैभवाविषयी आणि शिवाय बाहेरच्या श्रीमंतीला, समृद्धीला फारसा अर्थ नसतो. यश, पैसा, वैभव यांचा संबंध तुमच्या अंतरंगाशी, तुमच्या मनाशी, वृत्तीशी आहे. अनेक लक्षात घ्या की माणसाचे वैभव त्याच्या जवळच्या वस्तूंच्या आणि सुखसुविधांच्या प्रचुरतेत असत नाही. त्याच्या गुणातच त्याचा खरा गौरव आणि त्याच्या स्वायत्तेत त्याच्या पराक्रमाची बीजे दडलेली असतात. एका तत्ववेत्याने म्हटले आहे की माणसाचे वैभव त्याच्याजवळ संपत्तीत नसून त्याच्या गुणसंपदेत आहे. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचे तर साधे, दंभमुक्त जीवन अशा रीतीने प्रेमयुक्त, विश्वासपूर्ण आणि संवादी असू शकते आणि तसेच ते सृजनशीलही असते. आपल्याला हाव आणि गरज यातला फरक कळला पाहिजे, मग आपण सर्वस्वी चांगलं जीवन जगू शकू. इतिहासातल्या महान व्यक्तींनी वैयक्तिक संपत्ती फारच कमी होती, जवळजवळ नव्हतीच असे म्हटले तर ते अतिशय योग्य ठरू शकते. मग साऱ्या राजकीय जगताला अहिंसेचा मंत्र देणारे महात्मा गांधी, सेवेचे व्रत घेतलेला मदर टेरेसा ही तर त्यांची उत्तम उदाहरणे होत. आणि अविरत सेवेचे व्रत घेतलेल्या मदर टेरेसा, स्वतःचं सर्वस्व इतरांच्या सेवेसाठी झोकून देण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मदर टेरेसा. आणि आपलं कुटुंब, आपला देश सोडून दुसऱ्या दूर भारत सारख्या देशात येऊन
त्यांनी आयुष्यभर सेवेचे व्रत स्वीकारलं आणि अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी सेवा कार्य केले. संकटाने विव्हळ झालेल्या माणसाला आपल्या प्रेम करुणेने आणि मायेच्या स्पर्शाने चैतन्य देण्यासाठी किमया त्यांच्याकडे होती. आणि एकदा ट्रेनने दार्जिलिंगला जात असताना त्यांना ईश्वरी आव्हान तीव्रतेने प्राप्त झालं आणि कॉन्व्हेंटच्या 4 भिंतींची सुरक्षा सोडून त्यांना बाहेरच्या जगात जाऊन स्वतःचं मिशन स्थापन करण्यासाठी अनुमती मिळाली. आणि 3 गाड्या आणि 5 रुपयांची एक नोट एवढ्या आधारावर त्यांनी मिशनची स्थापना केली. मुख्य म्हणजे कुठल्याही गौरवाने वा सामाजिक विरादाने धमक्यांनी त्या दबल्या नाहीत. करुणा, माया, सेवा, भक्ती या 4 सद्गुणांद्वारे त्यांनी सेवाव्रतीचा पूर्ण जगाला वस्तुपाठच घालून दिला. आणि विशेष म्हणजे त्यांचे निधन एका छोट्या आणि साध्या खोलीत झाले. प्रवासाला निघताना ते एक साधी पिशवी नेत असत आणि एका पिशवीत त्यांचे सारे सामान असे. मानपण म्हणतात ते हेच. आणि आंतरिक नैतिकता आणि विवेक या 2 गोष्टींचा अपार महत्त्व देणारे महात्मा गांधी गेले तेव्हा त्यांची स्वतःची आर्थिक पुंजी अतिशय अल्पच होती. आणि निधयसमयी त्यांच्याकडे फक्त 10 खोल्या होत्या आणि 10 गोष्टी होत्या. त्यामध्ये चपला, एक घड्याळ, चष्मा आणि थोडी भांडी, बस इतकंच. आणि आम्ही मात्र आयुष्यभर काही ना काही जमवतच राहतो. आणि या संपादनातच यातनांची बीजे असतात. म्हणजे जिथे कुठेही पोचणे नसते तिथे फक्त शिकण्याची अवस्था असते. आणि तेच जीवनाचे सौंदर्य आणि महात्म्य आहे. आणि तसे बघितले तर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, आपल्या व्यवसायात तुम्ही अत्यंत असमाधानी, वैफल्यग्रस्त, दुःखी असता. एक विचारांना मोकळेपणाने विचारा. माझ्या आयुष्यात लपण्यासारखे काहीही म्हणजे काहीही नाही. आणि त्या दिवशी म्हणजे व्याख्यानाच्या दिवशी तुम्हाला काय झालं होतं? आणि तुम्ही बोलता बोलता खाली पडलात आणि आमच्या काळजाचा ठोकाच चुकला. काही नाही, थोडासा थकलो होतो. मोठा 20 तासांचा विमान प्रवास करून आलो होतो. त्यातच मुलाखती, विविध सादरीकरणे, यामुळे आता तुम्ही कसे आहात? मग कसा वाटतोय? खूपच रिलॅक्स आणि ताजेतवाने वाटत आहात? तसंच आहे मी. प्रत्येक जीवनोत्सुक व्यक्तीशी सहज सुगम संवाद साधत जीवनातले सौंदर्य आणि चैतन्य क्षणोक्षणी अनुभवत संपूर्ण या क्षणात जगावे कसे आणि आपल्या जीवनाचे नेतृत्व कसे करावे याचे दिग्दर्शन करीत मी समस्याग्रस्त व्यक्तींबरोबर सातत्याने संवाद साधत राहतो. आणि जगभर फिरून मी माझ्या व्याख्यानातून, लेखनातून लोकांशी न कंटाळता संवाद साधतो. आणि जागेपणासाठी आणि जाणतेपणासाठी भ्रामक त्यांना सावध साधत त्यांच्याबरोबर चर्चा करतो. आणि माझ्या आयुष्यात प्राप्त झालेल्या शुद्ध ज्ञान त्यांच्या तळहातावर ठेवत त्यांनी त्यांची वेदना, तडफड हलकी करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतो. आणि आत्ताही तुम्ही तेच करतात. तुम्ही आम्हा दोघांची तडफड खूपच कमी केली आहे. इतकेच नव्हे तर आम्हा दोघांना योग्य दिशा, दृष्टी तुम्ही दर्शवतात. तुम्हाला दोघांना भेटून मला खूप आनंद झाला, असे म्हणत तो ज्येष्ठ प्रभावशील वक्ता तिथल्या वाळूत बसला. आणि त्यांच्याबरोबर ते दोघेही बसले. तुम्ही मिस्टर रिले यांच्या सहवासात कधी आलात? मग त्यांच्या 21व्या वाढदिवसाला त्यांनी माझी गाठ पडली. तेव्हापासून मी त्यांचा सल्लागार म्हणून काम करतो. मानवी संबंधात चिंतन करीत उत्तम नेतृत्वशीलता आणि वैयक्तिक आशावाद यांना नेमकी दिशा व दृष्टी द्यायला मला आवडते. त्या अर्थाने मी कॉर्पोरेट शिक्षक आहे. आणि त्यामुळे माझ्याकडे विश्वविख्यात अब्जाधीश, व्यावसायिक सुपरस्टार, खेळाडू यांच्यासह अनेक लहान थोर माणसे येतात. आणि आज मिस्टर रिले यांना शिक्षणाचे महत्त्व कळले आहे. आणि सतत पुढे जात राहण्याचा आणि शिकण्याचा ध्यास ते आपल्या घ्यायला हवा. मग प्रत्येकजण ही अनन्यसाधारण अशी व्यक्ती असते आणि असे मी मानतो. आणि मी माझ्या आयुष्यात कधी कोणाची दुसऱ्यांच्या बरोबर तुलना केली नाही. गुंतागुंतीच्या जीवनाचा व व्यावसायिक प्रवासाचा सामना प्रत्येकाला सुज्ञतेने व निर्भयपणे करता आला पाहिजे. आपल्या संपूर्ण जीवनात आज गोंधळ माजलेला आहे आणि त्यात आणखी नव्या गोंधळाची भर तू घालणार नाही, अशी सावधानता प्रत्येकाला घेता आली पाहिजे. आणि असे मला वाटते. आणि व्यक्तीच्या मनात मूलभूत परिवर्तन घडून येण्यापासून शिक्षणाला प्रारंभ होतो. आणि मला नेहमी वाटते की मुक्त व निर्भय सृजनशील मनाच्या व्यक्ती निर्माण कॉर्पोरेट विश्वात निर्माण व्हायला हव्यात. आणि खऱ्या अर्थाने सुसंस्कृत आणि शांततामय अशी व्यावसायिक समाज रचना निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्यामध्ये मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन नक्कीच झाले पाहिजे. आणि ते परिवर्तन आपले घडवले आपण पाहिजे. मग हीच आपण सर्वांची समस्या आहे. अर्थात मूलभूत परिवर्तनाची आणि उत्कटता आवश्यकपणे वाटणे हीच खरोखर महत्त्वाची गोष्ट आहे. कुठल्याही बाह्य दडपणा वाचून, हेतू वाचून किंवा प्रभाव वाचून तुम्हाला अशा क्रांतिकारक परिवर्तनाची उत्कट आंतरिक गरज वाटू लागली तर तुमची ही उत्कट भावनाच तुमच्या परिवर्तनाची प्रत्यक्ष कृती ठरेल. आणि मनाचे जेव्हा संपूर्ण अवधान असते तेव्हाच परिवर्तनाची कृती घडून येते. आम्हाला मिस्टर रिलेबद्दल फारच कमी माहिती आहे. तेच चांगले आहे. आणि तसेच आपण एकमेकांना किती ओळखतो मग सांगाल? तसे आपण एकमेकांना अनोळखीच असतो, अगदी स्वतःला सुद्धा. आणि मुख्य म्हणजे मी मला स्वतःला नीट ओळखत नसतो.
म्हणून स्वतःला जास्तीत जास्त आपण जाणून घेतले पाहिजे आणि त्यातून आपल्याला आपल्या स्वतःच्या सामर्थ्याची मर्यादांची जाणीव होऊ शकेल. आणि आपणही आपल्या जीवनात असे मनमोकळेपणाने जगले पाहिजे. आणि असे मनमोकळेपणाने जगत असताना आपण कायम भक्तीत असायला हवे आणि नामस्मरणात असायला हवे. जेवढे जास्त आपण नामस्मरणात असू तेवढे जास्त आपल्याला देवाच्या प्रचिती येत जातात आणि देवाच्या विषयी आपल्याला भरपूर काही गोष्टी कळायला मिळतात आणि देवाच्या विषयी आपण भरपूर काही जवळ जात असतो आणि त्यांच्या चरणी आपल्याला जागा मिळत असते. तसेच स्वामींचे आहे. स्वामी म्हणतात की सर्व काही मी तुम्हाला देईन, फक्त तुम्ही नामस्मरणात राहा आणि तुम्ही फक्त नामस्मरण करा. तुम्ही मला काही दिले नाही तरी चालेल, फक्त तुम्ही नामस्मरण केले आणि मला बोलवले तरी मी तुमच्यासाठी दावत येईन. फक्त मला आठवा आणि माझा नामजप करा, एवढे स्वामींचे म्हणणे असते. मग मित्रांनो, तुम्ही फक्त नामजप जरी केलात तरी स्वामी आपल्याला नक्कीच पावतील आणि स्वामी आपल्याला नक्कीच चांगला मार्ग दाखवतील आणि चांगल्या मार्गाने जात असताना आपल्याला भरपूर चांगले अनुभव येतील आणि स्वामींचा साक्षात्कार आपल्याला नक्कीच होईल आणि स्वामींचे चमत्कार देखील आपल्याला त्यात कळत जातील. आणि त्यात कळत असताना आपल्याला जीवनाचे प्रश्न जे असतील त्यांची उत्तरं सुद्धा आपल्याला मिळत जातील आणि त्या प्रश्नांचे उत्तर मिळत असताना स्वामी आपल्याला गोड अनुभव देतात आणि त्यांच्या प्रचितीची जाणीव आपल्याला होऊ लागते. आणि मग आपण अधिकाधिक स्वामींच्या जवळ जात जातो आणि जेवढ्या जवळ आपण स्वामींच्या जातो तेवढ्या जवळ आपले जीवन अगदी दिलखुलास, आनंदित आणि मस्त होऊन जाते. आणि मग आपल्याला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नसतं आणि कोणत्याच गोष्टीचं आपल्याला चिंता नसते, कारण स्वतः स्वामी आपल्या पाठीमागे उभे असतात. म्हणून आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नसते. आपल्याला फक्त एकच काळजी करण्याची गरज असते, ते फक्त आणि फक्त स्वामींचे नामस्मरण न चुकता आपण दररोज केले पाहिजे. एवढंच आपण टेन्शन घेतलं पाहिजे आणि त्यानंतर आपण दुसरे कोणतेच टेन्शन नाही घेतले पाहिजे. जेवढे जास्त नामस्मरण आणि जेवढी जास्त भक्ती आणि सेवा स्वामींची करता येईल तेवढी जास्त करा आणि तुमच्या परीने जेवढं जास्त होईल तेवढं करा. बघा, तुम्हाला नक्कीच स्वामींचा अनुभव येईल आणि ते तुमच्यावर नक्कीच चमत्कार करतील आणि त्या चमत्कारांतून तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकाल आणि तुम्ही दुसऱ्यांना सांगाल की तुम्ही स्वामींची भक्ती करा. आणि मित्रांनो, हे ऐकत असताना मी देखील तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही स्वामींची भक्ती करा. म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.